अरे भाऊ, अरे तू फोन का उचलत नाही? ए यार तो येतो भाऊ उचल ना बाबा. अरे माझ्या नको उचलू, तुझ्या घरचे लोक येणार मार्गाला, त्यांचे पण उचल ना तू. बरं थांब तुला सांगू तुम्ही आता. सांग बरं काहीतरी मला. आता हे पाय सकाळ बसून आता एवढे फोन आलेले. अरे पण तू फोन का उचलत नाही? त्यांना काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे? अरे बाबा आपला 8 दिवसापासून हिशोब बाकी. आपलं मला बाकीचे काम तुला तर माहितीये ना, बाकीचे काम आहे आता. शेती पाहिजे, दुकानदाराची ऑर्डर पाहिजे. आता आपण आपल्याला धंदा करून त्यांना शिकवायचा आहे ना, त्याच्यामुळे आपण टाइम कुठं देऊ? त्यासाठी किती व्हिडिओ काढ ना तू. फोन करू नका, मी मेसेज करा, व्हॉट्सअपला नाव टाका, लोकेशन टाका, असं काही गोष्टी असं काही सांग ना. आता आपला प्रत्येक व्हिडिओ पाहिजे, प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं सांगितलेलं आहे का तुम्ही तुमचं नाव, नंबर, गावाचं नाव व्हॉट्सअपला पाठवून द्या. तरी पण फोनच येत. फोनच येते काय करायला पाहिजे? माझा एक पाहुणा आहे ना, तुझ्याकडे येणार होता मार्गदर्शन. तो फोन नाही उचलले आणि त्यानं मला फोन केला. आता तिने काय करायला पाहिजे मला सांग. आता साधन सोपं आहे. प्रत्येक व्हिडिओ जसं आहे त्यांनी तसं करतो. व्हॉट्सअपला त्यांचं नाव, नंबर टाकून द्यायचं आणि तालुक्याचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर त्यांना आपण ज्या ज्या तालुक्यात काम दिलंय ते सोडून आपण यायला लावतोय, जेणेकरून त्यांच्या तालुक्यात जर काम गेलं असेल तर ते इथपर्यंत येणार आणि डबल आल्यावर हॅरेसमेंट त्यांची होणार नाही. मग ते नाव, नंबर टाकल्यावर तिथं बुकिंग नाव टाकायचं. बुकिंग टाकल्यानंतर आपलं स्कॅनर जातं, त्याची 1000 रुपये फी. त्याने आपल्याला स्क्रीनशॉट पाठवल्यावर त्यांना आपण तारीख, वेळ, गावाचं लोकेशन, हे कंपनीचं लोकेशन त्यात येऊन जातं. मग त्यानंतर ते बरोबर येते टायमिंगला, जो टाइम दिलेला असतो त्या टायमिंगला. बरं ठीक आहे, तिने तुला 1000 रुपये तुझे पेड केले, तिने तुझं ते मार्गदर्शन अटेंड केलं, ते तुझ्याकडे आले, तुझं पूर्ण तुझं लेक्चर झालं, त्यानंतर त्यांनी तुझं मशीन पण घेतलं. त्यासाठी तू त्यांना काय काय मार्गदर्शन देणार, काय काय माहिती देणार, सगळ्या काही गोष्टी सांगतो मी तुला. बरं तुझी नेमकं संकल्पना काय, तुझ्या डोक्यात नेमकं चाललं काय ते तरी सांग मला. आता आपली जी सिस्टीम आहे का, आपल्याला थोडक्यात एकत्र व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक लोकांचे ज्याच्या साखळ्या येतात. लॉबी तयार करायची, एक आपली सेपरेट लॉबी तयार करायची. सेपरेट म्हणजे आपल्या सॉकेटच्या व्यवसायामध्ये कोणी कोणाला, आता समजा तुझा एक व्यवसाय, तू काय तुझा व्यवसाय कोणाला माहिती देशील का? नाही देऊ शकत. आता मी बाहेरचं मार्केट आपण फिरतोय, बाहेरचं मार्केटचा अभ्यास केलाय, हे आपला जे मटेरियल लागणार ते भरपूर मटेरियल लागणार आहे. तर त्यात काय होतं, जर समजा एक उदाहरण, आज जर समजा आपण एखादी पाईपची गाडी जर घेतली 10 लाख रुपयाची, तर कंपनी तुला 10,000 20,000 रुपये डिस्काउंट देऊ शकते. जर जर तो 1 कोटी रुपये जर पाईप घेतला तर तुला डिस्काउंट जादाच येणार आहे ना. हा, मग जादा आला म्हणजे आपण एकत्रच वाटून घेणार आहे, बरोबर आहे नाही? मग जर आपण एकत्र व्यवसाय केला तर पुढचा सॉकेट बनवणार आहेच ऑलरेडी दुसरा माणूस, पण तो त्याच्या कॉम्पिटिशनला आपण येणार नाही. हा, मग आपण एक ग्रुप असा म्हणजे 300 लोकांचा आपला सेपरेट ग्रुप करायचा आहे, जेणेकरून दुकानदाराला जेवढ्या गोष्टी लागतात ते पूर्ण आपण होलसेल एकत्र घेऊ आणि एकत्र विकू. म्हणजे असं नाही का मी तुम्हाला सांगतोय का तू माझ्या कोणात मशीन घ्या सॉकेटच्या, तू मला जिकडे वाटेल तिकडे घ्या, मी सांगतो म्हणून तू माझ्याकडे घेऊ नका. पण आपण काय होतं, एकत्र येऊन जर एकत्र व्यवसाय केला ना, जे सेपरेट व्यवसाय करायला 3 वर्ष जाते ग्रीप घ्यायला, ते 1-2-3 महिन्यात ती लगेच आपण ग्रीप घेऊ. आणि जेणेकरून काय होतं, ग्रुपमध्ये आज समजा आपला श्रामपूर तालुका आहे, पलीकडे नेवास तालुका आला, समजा मी सेपरेट मशीन जर तू सेपरेट टाकलं, मी सेपरेट टाकलं, तर आपण दोस्त कधीच होऊ शकत नाही. कायम आपली ती दुश्मनकीच राहणार किंवा आपले कायम कॉम्पिटिशन राहणार. तसं मी श्रामपूरचं काम घेतलं, तू नेवासच घेतलं, तू माझ्या तालुक्यात माल टाकणार आणि मी तुझ्या तालुक्यात माल टाकणार नाही. जास्तच काम सेपरेट. हा, जेणेकरून काय होतं, आणि जर आपल्या ग्रुपमधला एखादा वैयक्तिक खाली जर गेला समजा धंद्याचे, तर आपण सगळ्यांनी दोन सपोर्ट करून 2-3 हजार रुपये दिले तर सपोर्ट करून आपण वरती येऊ शकतोय ना. म्हणजे एकत्र व्यवसायाची आपली एक संकल्पना आहे. 300 लोकांपैकी 200 लोकांना जर 1000 आपल्याला भरपूर त्याला पैसे जातील, म्हणजे जे लॉस झालेलं ते पण कव्हर होऊन जाईल. हा, तुझी एवढी भारी संकल्पना आहे, तू पैसे कशाच घेतो 1000 रुपये? तुझी संकल्पना तू फ्री सांगायला पाहिजे. ते तो 100% खरं आहे. पण जर आपण 1000 रुपये जर ठेवले तर फक्त जो कामाचा माणूस आहे तोच आपल्यापर्यंत येणार आहे. बिगर कामाचा माणूस तर गोळा व्हायलाच नाही. आपण जे 1000 रुपये घेतो, ज्यांनी व्यवसाय जर चालू केला किंवा मशीन टाकल्या, तर आपण त्याला 1000 रुपये रिटर्न पण देतोय. आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून 1 रुपया पण घेत नाही, जेणेकरून त्यांना कोणती बी अडचण येऊ. थोडक्यात आपण काय करतोय, सोशल मीडियाला त्यांनी मशीन घेतलं तर आपण त्यांचा व्हिडिओ टाकतोय, मशीन घेतलं. हा, आणि ज्या तालुक्यात जर आपले काउंटर असेल तर आपण त्याला ते काउंटर पण देतोय ना वैयक्तिक. म्हणजे तुझे जे अगोदरचे जे जुने काउंटर आहे, तुझ्या जे माल टाकत होता, तो जर नेवाशा तालुक्यात 10 लोकांना माल टाकतोय, तर तू जर तिथं मशीन टाकलं, ते माल ते लोक देणार, तू देणार नाही. मग तू तुझं त्या दुकानला, त्या कंपनीला तुझं नाव का देत नाही, शिजू ट्रेडिंग कंपनी? आता त्या गोष्टीचं असं आहे, जर आपलं नाव टाकलं
तर समजा जो मॅन्युफॅक्चर करणारी तो आपल्या नावाखातीर काम करणार आहे, बरोबर आहे ना? मग ती त्याला क्वालिटी त्या गोष्टी तो जपणार नाही. जर त्यांनी जर त्याचं तू येतं थोडक्यात भावार, तो जर भावार ट्रेडिंग कंपनी नाव जर टाकलं तर तुझं नाव जपण्यासाठी तू क्वालिटी देशील, बरोबर आहे की नाही, सर्व्हिस देशील, सगळ्या गोष्टी करशील ना तुझ्या नावासाठी. तू माझ्या नावासाठी करणार नाही, कारण की आपलं फ्रँचायसी मॉडेल नाही ना. आता तू एवढी मोठी संकल्पना मांडली, एवढा मोठा तू व्यवसाय करायचा विचार करतोय, पण हा व्यवसाय चालेल का? आता आपल्या इथं 75% लोकांची घरी शेती, बरोबर आहे. बरोबर. आता पहिले लोक कसे उभा राहून पाणी भरत होते, आता लोक आधुनिक पद्धतीने कॉक सिस्टम आले, सगळ्या म्हणजे ऑटो सिस्टमवर गोष्टी आल्या. आणि आपला जो व्यवसाय तो शेतीचा पाईप म्हणजे थोडक्यात पाण्याचाच मेंटेनन्सचा भाग आहे. कधी बंद पडणार व्यवसाय? जो दिवशी शेती बंद पडेल त्या दिवशी आपला धंदा बंद पडेल, पण शेती बंद पडू शकत नाही, त्याच्यामुळे आपला धंदा बंद पडू शकत नाही. बाकी समजा इतर गोष्टी बंद पडू शकते, पण हा शेतीला लागणारच आहे ना. लिकेज तेवढे होतेच. 3 महिने झालं पीक बदलत किंवा वर्ष झालं पीक बदलत, लोक म्हणजे नवनवीन आयडिया सुद्धा चालत आहे ना रोज. म्हणजे आता एक तर लोकांना टाइम नाही, ते सगळे ड्रीप आलं, ह्या गोष्टी आल्या, याच्यानुसारच चालू आहे ना. आणि पहिलं काय होतं माहिती का, शेती करायची म्हणून करत होत लोकांनी, पण आता सिस्टीम काय झाली, शेतीला एक व्यवसायाचा दृष्टिकोन आलाय, व्यवसाय झाला. हा, आणि 100% हा व्यवसाय बंद पडणार नाही, बंद पण पडू शकत नाही. एक्सपायरी डेट नाही त्याला, आणि मुळात हा त्या गोष्टीला एक्सपायरी डेट पण नाही. ज्या दिवशी तुम्ही सॉकेट लावता त्यानंतर त्याचं आयुष्य चालू झालं. तुझ्या झाल्यानंतर तो किती दिवस जरी राहिला तर त्याला एक्सपायरी डेट अजिबात नाही, विषयच नाही तो. बरं, तू फोनवरच माहिती का देत नाही, समोरच काय आहो? आता इथं समजा आपण जे माहितीला बोलवतो, एका टायमाला 10 माणसं येते, त्यातले 7 जण आपल्याला प्रश्न विचारते, 3 जण आपल्याला प्रश्न विचारत नाही. पण यांचं पाहून 3 जणांच्या पण डोक्यात वेगळा वेगळा प्रश्न येतो. ते काय होतं, इथं समोर आलं समोर सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या ना. तसं फोनवर तुम्हाला सांग, एका जणाला जर एवढा टाइम द्यायचा ठरला तर मग आपण कसं करत, इथं शक्यच नाही जात ती गोष्ट. आता जे लोक कमेंट करत आहे, तू 1000 रुपये घेतो, 100 लोक झाले, 1 लाख होतो, 10,000 झाले, 1 लाख होतो, आता त्यांच्यासाठी कसं काय करायचं? आता पहिली गोष्ट आहे, जर मला आता हे माहिती द्यायची आणि पैशासाठीच करायचं जर असतं तर मी काय केलं असतं, 2-4 पोरं कामाला लावले असते. यांचा मेसेज आला का लगेच स्कॅनर पैसे, एका हप्त्यात आपण मंगल कार्यालय बुक केलं असतं. एका हप्त्यात 100 जण 1 लाख रुपये, 4 लाख रुपये मी सहज पडू शकतोय ना. मग आताच मला जर पाडायचंच असतं तर मग ती अशी गोष्ट आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे पर्याय होता, पण आपल्याला ती गोष्ट करायची नाही. आपण जसं सांगतोय का आज रामपूर तालुक्यात मशीन टाकलंय, तुम्ही कोणी जेवू नका, हा तर प्रश्न मी केलाच नसता ना. पैसे कमायचे असते तर आपल्याला आपले व्यवसाय एकत्र करून व्यवसाय मोठा करायचा आहे. म्हणजे एका तालुक्यात परत माणूस नको यावं नाही, एका तालुक्यात एकच माणूस, जेणेकरून आपल्या पोराला कोणी कॉम्पिटिशन झालं नाही पाहिजे आणि त्यांचं मशीन व्यवस्थित चाललं पाहिजे, जेणेकरून त्यांचा माल जर नाही विकला तरी ग्रुप मधले पोरं घेऊन माल विकते ना. बरोबर. आणि ते एकाच ठिकाणी जर 4-4 मशीन झालं तर कसं करत त्याचं, शक्य नाही ती गोष्ट. किती मोठा तालुका असला तरी मशीन एकच. जे लोक तुला निगेटिव्ह कमेंट करतायत त्यांच्यासाठी काही, हा बाय, ज्याला पटतंय किंवा व्यवसाय करायचा आहे तो येईल, ज्याला नाही पटत त्यासाठी जय हरी माऊली.